नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अत्यंत महत्त्वाचा घटक घेणार आहोत. आजच्या घटकाचं नाव आहे हाऊ टू सॉल्व अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. हाऊ टू सॉल्व अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन हा आपला महत्त्वाचा घटक आहे. आता पर्सनल रिस्पॉन्स टाईपचे प्रश्न आजपर्यंत कसे विचारले गेलेत? मुख्यतः परीक्षेमध्ये व्हर्बल क्वेश्चन्स ज्याला आपण येस नो क्वेश्चन्स म्हणतो, WH क्वेश्चन्स आणि अजून एक प्रकारे WH क्वेश्चन्स हॅव्हिंग इफ क्लॉज किंवा आपण त्याला कंडिशनल क्वेश्चन्स असं देखील म्हणू शकतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या घटकाचा आपण अभ्यास करूया. या व्हिडिओमध्ये आपण आज व्हर्बल क्वेश्चन्स या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं लिहायचं हे अभ्यासणार आहोत. या ठिकाणी लक्षात घ्यायचं किंवा व्हर्बल क्वेश्चन्स कोणाला म्हणायचं? ज्या प्रश्नांची सुरुवात व्हर्बने होते, ज्या प्रश्नांची सुरुवात व्हर्बने होते, अशा प्रश्नांना आपण व्हर्बल क्वेश्चन्स असे म्हणतो. मग कोणत्या व्हर्बने व्हायला पाहिजे? त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब्स असं म्हणतो. प्रश्नाची सुरुवात जर एम, इज, आर, वॉज, व, हॅव, हॅज, हॅड, शाल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट यासारख्या क्रियापदानं जेव्हा प्रश्नाची सुरुवात होते, व्हर्बनं प्रश्नाची सुरुवात होते आणि म्हणून याला व्हर्बल क्वेश्चन्स असे म्हणतात. आता या प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकतर यस नाहीतर नो या स्वरूपात देता येते. आपण जर म्हटलं, डू यू लाईक क्रिकेट? तर याचं उत्तर काही विद्यार्थ्यांकडनं यस, काही जणांकडनं नो असं येऊ शकतं. कॅन यू प्लीज हेल्प मी? आपण जर असं विचारलं तर काही जण म्हणतील यस, काही म्हणतील नो. शिक्षकांना जर विद्यार्थ्यांना विचारलं, हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? तर विद्यार्थ्यांचं उत्तर यस किंवा नो अशा प्रकारे येऊ शकतं. आणि म्हणूनच व्हर्बल क्वेश्चनचं आपल्याला उत्तर यस किंवा नो या स्वरूपात देता येते आणि म्हणून याच प्रश्नांना आपण यस नो क्वेश्चन्स असं देखील म्हणतो. तर आज आपण व्हर्बल क्वेश्चनला जेव्हा पर्सनल रिस्पॉन्समध्ये व्हर्बल क्वेश्चन विचारला जातो, अशा व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर कसं लिहायचं? तर अशा व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर लिहिताना आपल्याला खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. असे कोणकोणते मुद्दे आहेत की ज्याच्या आधारे आपण व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर लिहू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपल्याला परीक्षेमध्ये व्हर्बल क्वेश्चन आला तर पहिला मुद्दा आहे, उत्तराची सुरुवात नेहमी यस किंवा नो अशा शब्दाने करून त्यानंतर कॉमा द्यावा. परीक्षेमध्ये आपल्याला व्हर्बल क्वेश्चन आला तर याचं उत्तर आपल्याला एकतर यस किंवा नो स्वरूपात द्यायचं आहे. आणि म्हणून उत्तराच्या सुरुवातीला एकतर यस, जर तुम्ही होकारार्थी उत्तर देणार असाल तर यस, आणि नकारार्थी उत्तर देणार असताल तर आपण नो म्हणावं. पण यस जरी म्हटलं तर यस नंतर कॉमा द्यायचा आणि नो जरी म्हटलं तर नो नंतर कॉमा द्यायचा आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन्स आर आस्क्ड टू चेक द स्टुडंट्स लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी. लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी म्हणजे काय? वेदर द स्टुडंट्स आर एबल टू एक्सप्रेस देमसेल्व्स इन इंग्लिश ॲक्युरेटली. विद्यार्थी स्वतःला इंग्रजी भाषेमध्ये अचूकपणे व्यक्त करू शकतात का, हेच तपासण्याकरता विद्यार्थ्याचं भाषा कौशल्य तपासण्याकरता पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असतो. आणि म्हणून
अनेक प्रश्नांच्या उत्तरामध्ये कंटेंटपेक्षा ॲक्युरसी ऑफ लँग्वेज अधिक महत्त्वाची ठरते. एखाद्या प्रश्नाचं उत्तर एका विद्यार्थ्याने यस लिहिलं आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने नो लिहिलं म्हणजे कोणाचं चूक आणि कोणाचं बरोबर असा ह्या ठिकाणी प्रश्न नसतो. त्यासोबत तुम्ही जे काही जस्टिफिकेशन केलं आहे, तुम्ही जो व्ह्यू मांडला आहे आणि त्याला जे रिझन तुम्ही दिलं आहे, ते योग्य असणं या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि म्हणून व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला एक तर तुम्हाला होकारार्थी लिहायचं असेल तर सुरुवातीला यस लिहा आणि नकारार्थी लिहायचं असेल तर सुरुवातीला नोनं सुरुवात करा. पण यस किंवा नोच्या नंतर कॉमा द्यायला विसरायचा नाही. त्यानंतर व्हर्बल क्वेश्चन जो आहे, यस आणि नो लिहिल्यानंतर कॉमा द्या आणि दिलेल्या व्हर्बल क्वेश्चनचे असर्टिव्ह सेंटेन्स करा. म्हणजे प्रश्नाचं रूपांतर हे विधानार्थी वाक्यात करायचं आहे. प्रश्नामध्ये अगोदर हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट येत असतो आणि विधानार्थी वाक्यामध्ये अगोदर सब्जेक्ट आणि मग वर्ब येत असतो आणि आपल्याला या ठिकाणी नेमका तो बदल या ठिकाणी करायचा आहे. आता अशा मॅक्झिमम म्हणजे सगळ्याच व्हर्बल क्वेश्चनच्या शेवटी व्हाय, हाऊ, गिव्ह रिझन, जस्टिफाय युअर आन्सर, एक्सप्लेन असे शब्द येतात. म्हणजे एकतर आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर यस किंवा नो स्वरूपात द्यायचंय. यस किंवा नो म्हटल्यानंतर दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला असर्टिव्ह विधानार्थी करायचंय आणि प्रश्नाच्या शेवटी जर व्हाय आला, हाऊ आला, गिव्ह रिझन आला किंवा जस्टिफाय असा शब्द आला तर आपण आपल्या उत्तराच्या सुरुवातीला बिकॉज घ्यायचं. बिकॉजनं पुढील प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तसंच या प्रश्नामध्ये जो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो यामध्ये नेहमी यू, युअर, यू, युअरसेल्फ, युअरसेल्व्हज या प्रकारचे सेकंड पर्सन प्रोनाउन्स दिलेले असतात. कारण हा प्रश्न वाचकाला म्हणजेच परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला विचारलेला असतो आणि म्हणून या ठिकाणी यू हे जे प्रोनाउन दिलेलं असतं ते आपल्याकरता आहे आणि म्हणून प्रश्नातील सेकंड पर्सन प्रोनाउन्स ऐवजी उत्तरात फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स वापरावेत. म्हणजे काय करायचं? नेमकं काय करायचं? मग आता एक लक्षात घ्यायचं की प्रश्नामध्ये जो यू आहे हा एका व्यक्तीकरता वापरलाय का सर्वांकरता वापरलाय, अनेकांकरता वापरलाय? जर प्रश्नामध्ये यू हा आपल्या एकट्याकरता वापरला असेल तर प्रश्नातील यूचं आपण करायचं आय. प्रश्नातील यूचं आपण करायचं आय आणि हा अनेकांसाठी असेल तर यूचं आपण करायचं वी. युअरचं आपण करायचं माय. अनेकांकरता असेल तर युअरचं आपण करायचं आवर. ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेल्या यूचं आपण करायचं मी आणि अनेक वचनामध्ये करायचं अस. एक वचनाकरता प्रश्नात म्हणलं युअर सेल्फ आपण एकटेच आहोत तर आपण उत्तरात युअर सेल्फचं करायचं माय सेल्फ आणि युअर सेल्फचं करायचं आवर सेल्व्स. हे आपल्या सगळ्या गोष्टी सरावानं ह्या आपोआप येतात. परंतु या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की व्हर्बल क्वेश्चनच्या उत्तराची एक ठराविक पद्धतीनं सुरुवात असते आणि म्हणून जर आपण काही वाक्यरचनाच या ठिकाणी करून ठेवल्या तर आपल्याला उत्तर लिहिणं सोपं जाईल. आता एक लक्षात घ्यायचं की परीक्षेमध्ये एकतर अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह, होकारार्थी किंवा नकारार्थी कोणता एकच रिस्पॉन्स तुम्हाला द्यायचा आहे. एकाच प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. परंतु पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्नांचा सराव करत असताना मात्र आपण होकारार्थी उत्तर कसं द्यावं आणि नकारार्थी उत्तर कसं द्यावं ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून आपण काही ठराविक वाक्यरचना आहेत ह्या वाक्यरचना आपण पाठांतर करून ठेवायच्या. पहिले आहे यस आय थिंक दॅट. होय मला असं वाटतं. नो आय डोंट थिंक दॅट. नाही मला असं वाटत नाही. आता ह्या दॅट नंतर काय लिहायचं तर आय थिंक दॅट दिलेल्या प्रश्नाला असर्टिव्ह करायचं. नो आय डोंट थिंक दॅट इथं पण दॅट नंतर दिलेल्या प्रश्नाला आपल्याला
असर्टिव्ह करायचं आहे. यानंतर यानंतर काय महत्वाचं आहे? तर यानंतर महत्वाचा घटक दुसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे यस आय फील दॅट. प्रश्नात काय विचारतात? डू यू फील? आपण म्हणायचं यस आय फील दॅट. नाही म्हणायचं तर नो आय डोंट फील दॅट. आपण नो आय डोंट फील दॅट म्हणू शकतो. किंवा अनेक वेळा प्रश्नामध्ये एक स्टेटमेंट दिलं असतं सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये एक स्टेटमेंट देतात आणि मग प्रश्न असतो डू यू अग्री विथ. मग ते स्टेटमेंट विचारतात की या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात का? असं जर आम्हाला स्टेटमेंट दिलं तर आम्ही उत्तर कसं लिहायचं? यस आय अग्री विथ द स्टेटमेंट दॅट. होय, मी त्या विधानाशी सहमत आहे. कोणत्या विधानाशी? परीक्षेमध्ये विधान दिलं असेल तर आपण ते विधान या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्हात लिहायचं. यस आय अग्री विथ द स्टेटमेंट दॅट. ते विधान लिहायचं आणि त्यानंतर बिकॉज. जर तुम्ही सहमत नसताल तरी पण लिहायचं नो आय डोंट अग्री विथ द स्टेटमेंट. ते स्टेटमेंट लिहायचं आणि मग लिहायचं बिकॉज. आता अलीकडच्या काळामध्ये क्वेश्चन पेपरला ॲक्टिव्हिटी शीट म्हटल्या जातं. परंतु ॲक्टिव्हिटी शीटमध्ये अनेक वेळा काय होतं, प्रश्न विचारत नाहीत, आम्हाला स्टेटमेंट दिल्या जातात आणि एक्सप्लेन, जस्टिफाय, गिव्ह युअर रिझन असं म्हटलं जातं. तरी आपल्याला टेक्निक ह्याच राहतात, की आपल्याला जर स्टेटमेंट दिलं तर उत्तर कसं लिहायचं? तर आपण हे वाक्य पाठ करून ठेवायचं. यस आय अग्री विथ द स्टेटमेंट. नो आय डोंट अग्री विथ द स्टेटमेंट दॅट. किंवा यस आय लाईक. नो आय डोंट लाईक. यस आय बिलीव्ह इन. नो आय डोंट बिलीव्ह इन. किंवा अकॉर्डिंग टू मी, इन माय ओपिनियन यासारख्या स्टेटमेंटनं नेहमी व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होत असते. आणि म्हणून जर आपल्याला प्रश्नाचं विधानार्थी करता येत असेल खूप छान, पण नसेल तर आपण ह्या ज्या काही 4, 5, 6 तुम्हाला रचना सांगितल्या आहेत हे निश्चित आपल्या पाठ असल्या पाहिजेत. आता आपण प्रत्यक्षात ज्या बोर्ड परीक्षेत विचारलेले काही प्रश्न व्हर्बल क्वेश्चनचं मी या ठिकाणी उत्तर कसं द्यायचं हे सांगेल. एक मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की आपण इथं व्हाय किंवा जस्टिफायचं उत्तर लगेच लिहिलो नाहीयेत. कारण आपल्याला कोणत्या पॅसेजवरती, कोणत्या कवितेवरती आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हा प्रश्न विचारला आहे हे माहीत असणं आवश्यक असतं. तरच आपण व्हायचं त्यानुसार उत्तर देऊ शकतो. ओके? तर सुरुवातीस आपण फक्त सराव करूया, की प्रश्नांचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे. तर या ठिकाणी पहा, आपण काही आता एक्झाम्पल्स घेणार आहोत प्रश्नांचे. आता या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे, शुड विमेन एंटर अ मेल डॉमिनेटेड प्रोफेशन? महिलांनी पुरुष प्रधान व्यवसायात प्रवेश करावा का? जस्टिफाय युअर आन्सर. महिलांनी पुरुष प्रधान व्यवसायामध्ये प्रवेश करावा का? जस्टिफाय युअर आन्सर. आता जर तुम्हाला हा कुठल्या सिच्युएशनमध्ये आणि कोणत्या पॅसेजवरती हा प्रश्न विचारला हे माहीत नसेल तर पुढे जस्टिफाय करणं थोडं अवघड जातं. आपण मनचं काही पण लिहू शकतो. आणि म्हणूनच हे जे बिकॉज पासून पुढचं उत्तर असतं त्याकरता तो पॅसेज वाचणं आवश्यक असतं. आपण फक्त इथं अर्ध उत्तर कसं लिहायचं ते पाहू. आता शुड विमीन, आता या ठिकाणी पहा हे आहे व्हर्ब. प्रश्नामध्ये एक लक्षात ठेवायचं, की प्रश्नामध्ये आधी हेल्पिंग व्हर्ब आणि मग असतो सब्जेक्ट. आधी हेल्पिंग व्हर्ब आहे, मग सब्जेक्ट आहे. तर विधानार्थी वाक्यामध्ये अगोदर सब्जेक्ट आला पाहिजे आणि मग हेल्पिंग व्हर्ब, म्हणजे आपल्याला याची अदलाबदल करावी लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? महिलांनी पुरुष प्रधान व्यवसायामध्ये प्रवेश करावा का? आता याबद्दल वेगवेगळे मतं असू शकतात आणि म्हणून आपल्याला जर याचं होकारार्थी उत्तर लिहायचं असेल किंवा नकारार्थी उत्तर लिहायचं असेल तर कसं लिहावं? आपण आज सराव करताना दोन्ही पद्धतीचे उत्तर लिहिणार आहोत. आपण अगोदर म्हणलं यस. यस म्हणलं की कॉमा द्यायचा. सब्जेक्ट अगोदर घ्यायचा यस. आता या ठिकाणी तुम्ही आय थिंक दॅट पण म्हणू शकतात किंवा डायरेक्ट उत्तर पण यस आय फील दॅट, यस आय थिंक दॅट. जे पाठ केले त्याचा उपयोग तुम्ही इथं करू शकतात.
नाहीतर डायरेक्ट देखील उत्तर लिहू शकतात. यस, विमीन. आता आपल्याला वुमेन म्हणण्यास सवय असते याला. ऍक्च्युअली द रिअल प्रोनाउन्सिएशन इज विमीन. शुड आधी कर्ता मग सहाय्यकारी क्रियापद. एंटर अ मेल डॉमिनेटेड प्रोफेशन. आता आपण यस म्हटलंय ना, विधानार्थी केलंय. पुढे म्हणले जस्टिफाय युअर आन्सर. तुम्हाला असं का वाटतं? मग पुढचं उत्तर जे असतं ते असतं बिकॉज न. बिकॉज आता कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला तो प्रश्न विचारला आहे, त्या पॅसेजचं कंटेंट काय यानुसार आपण इथं आपलं उत्तर त्यावेळेस आपलं मत परिस्थितीनुसार बनवू शकतो. पण काही विद्यार्थ्याला याचं नाही उत्तर द्यायचं की आम्हाला असं वाटत नाही की स्त्रियांनी पुरुष प्रधान व्यवसायामध्ये यावं, असेही काही मताचे विद्यार्थी असू शकतात. मग ते काय म्हणणार? ते म्हणतील नो, विमीन शुड नॉट. नकारार्थी म्हणायचंय ना, विमीन शुड नॉट एंटर अ मेल डॉमिनेटेड प्रोफेशन. आता ते नाही जरी म्हटले तरी त्यांना इथं कारण द्यावंच लागतं. आपला व्ह्यू का असा आहे आणि म्हणून ते पण उत्तर लिहिताना बिकॉज. तुम्ही इतकं जरी लिहिलं ना तरी 2 पैकी 1 मार्क पडेल आणि पुढं जर तुम्ही त्याचं एक्सप्लेन 1-2 वाक्यात करू शकलात तर 2 पैकी 2 मार्क पडतात. तुम्ही याला असंही लिहू शकला असतात, यस आय थिंक दॅट, यस आय फील दॅट. आता प्रश्नात दिलं म्हणजेच उत्तरात लिहावं असं काही नसतं. या तुम्ही म्हणून हे पाठ करून ठेवायचं. यस आय थिंक दॅट, आय फील दॅट विमेन शुड एंटर अ मेल डॉमिनेटेड प्रोफेशन बिकॉज. किंवा नो, आय डोंट फील दॅट विमेन शुड एंटर अ मेल डॉमिनेटेड प्रोफेशन बिकॉज. असंही आपण याला लिहू शकतो. किंवा हा दुसरा प्रश्न आहे, काय आहे तो? डू यू थिंक. आता हे सहाय्यकारी क्रियापदे आणि हे मूळ क्रियापदे, सब्जेक्ट हा आहे. डू यू थिंक दॅट मॅन कॅन एक्सप्रेस एव्हरी शेड ऑफ मिनिंग थ्रू स्पीच. तुम्हाला असं वाटतं का की माणूस भाषेच्या माध्यमातनं अर्थाची प्रत्येक छटा व्यक्त करू शकतो? वाटत असे हो असेल तर का, नाही असेल तरी का? आता डू यू थिंक म्हटलंय, हा सब्जेक्ट हा यू आपल्या करता आहे आणि हा डू डू काढला तर मेन वर्ब मध्ये काही बदल नसतो आणि म्हणून आपल्याला एकदा यस म्हणायचंय. आपण म्हणलं यस. ह्या यूचा आपल्याला एकट्याला विचारलंय आय, यूचा झाला आय, डू निघून काढून टाकायचं. यस आय थिंक दॅट मॅन कॅन एक्सप्रेस every shade of meaning through. दिलेल्याच प्रश्नाला आपण विधानार्थी करायलो थ्रू स्पीच. मग तुम्हाला असं का वाटतं? मग आपण म्हणायचं बिकॉज आणि दिलेल्या पॅसेजच्या परिस्थितीनुसार आपण आपलं मत त्यावेळेस ऐन वेळेस बनवायचं असतं. यस आय, डू यू थिंक, आय थिंक दॅट, डू यू लाईक, आय लाईक दॅट, डू यू फील, आय फील दॅट, असे पाठ करून ठेवायचं. तर नाही म्हणायचं असेल काही विद्यार्थ्यांना तर नो आय. आता डूचा डोंट करायचा. नो आय डोंट थिंक, हे पाठ करून ठेवायचं. नो आय डोंट थिंक दॅट. मग ह्या प्रश्नालाच विधानार्थी केलं आपण. मॅन कॅन एक्सप्रेस every shade of meaning through speech
थ्रू स्पीच. आता तुम्हाला नकार जरी द्यायचा असेल, तुम्हाला कारण तर सांगावंच लागतं आणि म्हणून पुढं म्हणायचं बिकॉज. आणि तुमचं नकाराचं कारण का आहे, हे नकाराचं कारण देखील पॅसेजमधील माहितीच्या आधारे ठरत असतं, ओपिनियन बनत असतो. आपले नेहमी ओपिनियन परिस्थितीनुसार बनतात आणि म्हणून आपल्याकरता परिस्थिती म्हणजे पॅसेजमध्ये दिलेली माहिती असते. अजून एक प्रश्न पहा या ठिकाणी. काय म्हटलं या ठिकाणी? डू यू लाइक द प्रेझेंट स्टेटस ऑफ विमेन? तुम्हाला महिलांचं वर्तमान जी स्थिती आहे समाजातली, ती आवडते का? तुम्हाला महिलांची वर्तमानातील स्थिती आवडते का? हो म्हणा किंवा नाही म्हणा, कारण सांगावं लागणार आहे. आणि म्हणून डू यू लाइक म्हटल्यानंतर आपल्याला जर हो म्हणायचं असेल, तर आपण यस म्हणायचं. यूचा करायचा आय, डू काढून टाकला, यस, यूचा आय, लाइक. यस, आय लाइक द प्रेझेंट स्टेटस ऑफ विमेन. आता तुम्हाला महिलाचं वर्तमान काळातील समाजातलं स्थान किंवा स्थिती का आवडते, याचं कारण तर सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून समोर म्हणायचं बिकॉज. जे काही कारण असेल तुम्ही ते मत आपलं व्यक्त करू शकता. आता नाही म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार? नो, कॉमा, यूचा झाला आय, नाहीला डूचा डोंट करायचा. नो, आय डोंट लाइक द प्रेझेंट स्टेटस ऑफ विमेन बिकॉज. हो म्हणलं तरी कारण आहे आणि नाही म्हणलं तरी तुम्हाला कारण द्यावं लागत असतं, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न पहा. दरवेळेसच डू यायला पाहिजे असं कंपल्सरी नाही. आता इथं आला वूड, वूड आणि लाईक. फक्त प्रश्नामध्ये जर डू, डज, डीड आला तर होकारार्थी उत्तर देताना डू, डज, डीड उत्तरात वापरत नसतात. डू काढला तर मूळ क्रियापदात कोणताच बदल नाही, पण डज काढल्यावर मूळ क्रियापदाला यस इयस प्रत्यय लागतो आणि प्रश्नातील डीड काढला तर उत्तरामध्ये मूळ क्रियापदाचा भूतकाळ होत असतो. परंतु डू, डज, डीड व्यतिरिक्त इतर कोणतेही आपण सहाय्यकारी क्रियापद प्रश्नात आली तरी काढत नसतात. सब्जेक्ट नंतर तेच वापरायचे, मूळ क्रियापदात बदल करायचा नाही. इथं वूड आलाय. वुड यू लाईक टू लिव्ह युअर कंट्री? तुम्हाला तुमचा देश सोडून जायला आवडेल का? पुढं म्हटलंय फॉर व्हॉट रिझन्स, कोणत्या कारणास्तव. म्हणजे जर देश सोडून जायला आवडत असेल तरी कारण कोणती, आणि तुम्ही म्हटलात की मला देश सोडून जायला नाही आवडणार तरी पण कारण कोणती. आणि म्हणून आपण याचं उत्तर लिहिताना काय म्हणणार? आपण यस म्हणायचं. जर काही विद्यार्थ्यांना होकारार्थी उत्तर द्यायचं ते म्हणतील यस, यूचा होणार आय, फक्त डू डज डीड निघून जातो, वूड निघत नसतं. यस, आय वूड लाईक टू लिव्ह आवर कंट्री किंवा माय कंट्री. हो, मला माझा देश सोडून जायला आवडेल. फॉर व्हॉट रिझन्स, आता फॉर कुठल्या कारणास्तव? यस, आय वुड लाईक टू लिव्ह माय कंट्री. आता फॉर म्हटलं तर आपण नुसते फॉर लिहायचं, डॉट डॉट डॉट. मग आपल्याला जे जे कारण आहेत, फॉर एज्युकेशन पर्पज, फॉर मेडिकल ट्रीटमेंट, फॉर एम्प्लॉयमेंट, फॉर जॉब, तर आपल्याला जी योग्य कारण वाटतात, फॉर आपण असंही म्हणू शकतो की टू सी द वर्ल्ड, ॲज अ टुरिस्ट. आपल्याला जे जे कारण सांगता येतील आपण सांगू शकतो. आणि नाही म्हणायचं असेल, नो, आय वुड नॉट लाईक टू लिव्ह माय कंट्री. नाही, मला माझा देश सोडून जायला आवडणार नाही किंवा आवडत नाही.
कारण का? बिकॉज आय लव्ह माय कंट्री किंवा बिकॉज आय वॉन्ट टू सर्व माय कंट्री. आपण जे जे आपले कारण असतील आपण या ठिकाणी मांडू शकतो. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न आपण घेतला आहे. काय प्रश्न येतो? डू यू फाइंड. बघा प्रश्नामध्ये सब्जेक्ट नेहमी हेल्पिंग वर्ब नंतर असतो हा. डू यू फाइंड कॉम्पिटिशन बिटवीन मॅन अँड मॅन. तुम्हाला माणसांमध्ये स्पर्धा सापडते का? दिसते का? आता माणसामध्ये मग पुरुषच नाही हा, पुरुष स्त्रिया दोन्ही याचा अर्थ झाला. तुम्हाला माणसात स्पर्धा दिसते का? वेअर डू यू फाइंड इट मोस्ट. सर्वात जास्त कुठे दिसते? बरोबर ना? असा जर प्रश्न केला तर आपण काहीला हो म्हणायचंय, काहीला नाही म्हणायचं असेल. मग आपण काय म्हणायचं? यस, यूचा करायचा आय. डू निघून गेला. यस, आय फाइंड कॉम्पिटिशन बिटवीन मॅन अँड मॅन. मॅन अँड मॅन. आता कुठं सापडते कॉम्पिटिशन तुम्हाला? मग परत यूचा करायचा आय. आय फाइंड इट मोस्ट. आय फाइंड इट मोस्ट इन. आता सर्वात जास्त माणसांमध्ये स्पर्धा कुठं असते? यस, आय फाइंड कॉम्पिटिशन बिटवीन मॅन अँड मॅन. आय फाइंड इट मोस्ट इन. कुठं सापडते स्पर्धा? सर्वात जास्त स्पर्धा असते इन गेटिंग जॉब और इन गेटिंग एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट मध्ये स्पर्धा असते अँड इन डिफरंट स्पोर्ट्स आर इवन इन पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज. असं आपण उत्तर लिहू शकतो. आणि एखाद्याला असं हे मतच मान्य नाही बाबा माणसात स्पर्धा नसते, असतं एखाद्याचं मत. मग तो काय म्हणेल? तो यस ऐवजी म्हणेल नो. आय डोंट फाइंड कॉम्पिटिशन. I don't find competition between man and man. Man and man. आता ज्याला स्पर्धा सापडतच नाही मग त्याला विचारायचं का कुठं सापड सर्वात जास्त? मग पुढच्या प्रश्नांचं उत्तर द्यायची गरज नाही. आता पुढचा प्रश्न पहा काय विचारलाय. डू यू थिंक. तुम्हाला असं वाटतं का दॅट मॅन इज हॅपी विथ द वर्ल्ड्स रिचेस. याचा अर्थ काय आहे? तुम्हाला असं वाटतं का मॅन इज हॅपी की माणूस सुखी आहे? कशासोबत? विथ द वर्ल्ड्स रिचेस. म्हणजे जगामध्ये जे काही भौतिक गोष्टी, भौतिक श्रीमंती आहे, जी काही संपत्ती आहे, माणूस त्या संपत्तीमध्ये आणि भौतिक सुखामध्येच माणूस भौतिक गोष्टीमध्येच माणूस सुखी आहे असं तुम्हाला वाटतं का? आता मग आपल्याला हो म्हणायचंय किंवा नाही म्हणायचं असेल, तर हो म्हणताना आपण काय करणार आहेत पहा. यू म्हटलंय, आपण म्हटलं यस. यूचा डू यू थिंक, आपण म्हटलं आय थिंक दॅट. आपण ते पाठ करून ठेवायचं. आय थिंक दॅट. आणि नाही म्हणायचं असेल तर आपण म्हणणार नो. आय डोंट थिंक दॅट. मग काय झालं दॅट नंतर? दॅट मॅन इज हॅपी विथ वर्ल्ड्स रिचेस. मला नाही वाटत की माणूस जगातील भौतिक संपत्तीमुळे सुखी असेल. मग असं का वाटत नाही? तरी तुम्हाला बिकॉजचं कारण सांगावं लागेल. किंवा नो आय डोंट थिंक दॅट मॅन इज हॅपी विथ वर्ल्ड्स रिचेस. मला नाही वाटत की माणूस हा जगातील भौतिक संपत्तीमुळे सुखी असेल. असं का वाटतं? तरी पण आपल्याला बिकॉज इथं सांगावं लागतं. हे बघा आपण सध्या अर्ध उत्तर तयार करायलो आहोत आणि अर्ध उत्तर आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला तो प्रश्न विचारला यावर अवलंबून असतं आणि आपल्याकरता परिस्थिती म्हणजे दिलेल्या
पॅसेजचं कंटेंट हीच आपली परिस्थिती असते. या ठिकाणी पहा, डू यू थिंक, तुम्हाला असं वाटतं का गॉड वॉज राईट इन विथ होल्डिंग रेस फ्रॉम मॅन? तुम्हाला असं वाटतं का की देव बरोबर होता, देवानं मनशांती माणसाला दिलीच नाही, हातची राखून ठेवली, देव बरोबर होता का? आता एखादी कविता किंवा लेसन मधलं असणार हे. मग याचं उत्तर देत असताना ती कविता किंवा तो लेसन आपल्याला समजलेला असला पाहिजे. आणि मग त्या आधारे काही जण म्हणतील यस. डू यू थिंक, आपण म्हणायचं आय थिंक दॅट, मला असं वाटतं की आय थिंक दॅट गॉड वॉज राईट. आय थिंक दॅट गॉड वॉज राईट in withholding rest from man. आता तुम्हाला असं का वाटतं? सांगावं लागेल ना. तुम्ही जर म्हणलं की यस आय थिंक दॅट गॉड वॉज राईट, देव बरोबर होता इन विथ होल्डिंग रेस फ्रॉम मॅन, की देवानं माणसाकडनं जी शांती होती ती त्याकडेच ठेवली, देव बरोबर होता. मग असं का वाटतं? याचं उत्तर देखील आपल्याला द्यावं लागतं. त्याला 1 मार्क असतो. पहिल्या भागाला 1 मार्क. मग जे वाटतं ते बिकॉज मध्ये लिहायचं. आपल्याला नाही म्हणायचं, मग आपण म्हणायचं नो. डू यू थिंकचं आपण काय करणार? आय डोंट थिंक. No, I don't think that God was right. God was right. कशामध्ये? In withholding rest from man. मग तुम्हाला असं का वाटतं? याचंही कारण द्यावं लागेल आणि ते कारण आपण हे बिकॉज न पुढं द्यायचं. पण इतक्या घटकाला आपल्याला 2 पैकी 1 मार्क मिळू शकतो. आता पुढचा प्रश्न पहा. डू यू लाइक डिटेक्टिव्ह स्टोरीज? व्हाय? काय म्हटलंय? डू यू लाइक डिटेक्टिव्ह स्टोरीज? इथं डू आहे, इथं लाईक आहे. आता काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील. आणि मग ज्यांना हो म्हणायचंय, मग ते कसं म्हणतील? तर मग त्यांनी म्हणायचं यस. ते काय म्हणतील? यस. मग यस मध्ये काय येईल? यस यूचा होईल आय लाईक डिटेक्टिव्ह स्टोरीज. हो, मला डिटेक्टिव्ह स्टोरीज आवडतात. ज्यांना नाही म्हणायचं ते काय म्हणतील? नो. यूचं होईल आय डोंट लाईक डिटेक्टिव्ह स्टोरीज. आपण दिलेल्या प्रश्नालाच असर्टिव्ह करायलो. मग वायचं उत्तर काय लिहायचं? बिकॉज. या पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर तयार करता येतं. आता हा पुढचा प्रश्न पहा. परीक्षेमध्ये स्टेटमेंट दिलंय. जर स्टेटमेंट दिलं तर ते स्टेटमेंट आपल्याला उत्तरामध्ये घ्यायचंय. काय म्हटलंय? डू यू अग्री विथ द स्टेटमेंट दॅट. स्टेटमेंट दिल्यावर कसं उत्तर लिहायचं? डू यू अग्री विथ द स्टेटमेंट दॅट इट इज हार्ड टू इमॅजिन इंडियन क्रिकेट विदाउट विराट कोहली. म्हणजे विराट कोहली शिवाय भारतीय क्रिकेटची कल्पना करणं देखील खूप अवघड आहे. या मताशी तुम्ही सहमत आहात का? आणि मग जेव्हा आपल्याला असं स्टेटमेंट दिल्या जातं, त्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही लिहिताना ते स्टेटमेंट लिहायचं असतं. आणि मग त्याचं उत्तर कसं लिहायचं आपण? मग आपण म्हणायचं यस. जर सहमत असाल तर आय अग्री विथ द स्टेटमेंट
यस आय अग्री विथ द स्टेटमेंट दॅट. आणि जेव्हा स्टेटमेंट दिल्या जातं अलीकडच्या काळात जेव्हापासून ॲक्टिव्हिटी शीट आलेत, त्यामध्ये स्टेटमेंट देतात आणि म्हणून ते स्टेटमेंट आपण या ठिकाणी लिहायचं. यस आय अग्री विथ द स्टेटमेंट दॅट. काय स्टेटमेंट होतं? इट इज हार्ड टू इमॅजिन इंडियन क्रिकेट विदाउट विराट कोहली. आता तुम्हाला असं का वाटतं? मग याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल. नाही तर आपण काय म्हणणार? नो, आय डोंट अग्री विथ द स्टेटमेंट दॅट इट इज हार्ड टू इमॅजिन इंडियन क्रिकेट विदाउट विराट कोहली बिकॉज. आपलं जे मत असेल ते आपल्याला बिकॉजचे पुढे मांडावं लागतं. या ठिकाणी काय म्हटलंय पहा, डू यू फील सेन्स ऑफ ग्लॅडनेस ॲट द ॲडव्हेंट ऑफ रेनी सीझन. पावसाळी ऋतूच्या आगमनाने तुम्हाला आनंद होतो का? होत असेल तर का? आणि नाही होत असेल तर का? हे आपल्याला सांगायचं असतं. आता फील म्हटलंय आणि म्हणून यस, जे क्रियापद दिलं तेच घ्यायचंय. यूचं झालं आय. यस आय फील. यस आय फील किंवा नो आय डोंट फील. यस आय फील. नो आय डोंट फील सेन्स ऑफ ग्लॅडनेस ॲट द ॲडव्हेंट ऑफ द रेनी सीझन. आता का वाटतं? याचं तुम्हाला कारण द्यावं लागेल आणि म्हणून पुढचं उत्तर तुम्हाला बिकॉज न लिहायचं आहे. आणि नसेल तर नो आय डोंट फील सेन्स ऑफ ग्लॅडनेस ॲट द ॲडव्हेंट ऑफ रेनी सीझन. तर या प्रकारे आपण कुठल्याही वर्बल प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला सराव करता यावा म्हणून काही प्रश्न या ठिकाणी दिलेत. याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. जसे की आर यू ग्रेटफुल टू गॉड. वाय. देवाप्रती तुम्ही कृतज्ञ आहात का? असेल तर का? किंवा डू यू लाईक ॲडव्हेंचरस लाईफ. तुम्हाला धाडसी जीवन आवडतं का? का? किंवा डू यू अग्री विथ द रायटर्स व्ह्यू दॅट मोस्ट मेन डू नॉट मेक गुड हाऊस हजबंड्स. हाही प्रश्न आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आहे, वुड यू लाईक टू हॅव रोबो इन युअर हाऊस. व्हॉट वर्क वुड यू एक्सपेक्ट हिम टू डू. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 प्रश्नांचं उत्तर देण्याकरता तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, ते प्रश्न लिहून घ्यायचे आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यायचं. आपण असे अनेक प्रश्न हे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण हा झाला फक्त व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर कसं लिहायचं. जितक्या अधिक प्रश्नांचा तुम्ही सराव कराल तितकंच तुम्हाला सहजतेनं व्हर्बल प्रश्न, पर्सनल रिस्पॉन्स प्रश्नांचं उत्तर लिहिता येईल. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल. ओके, या ठिकाणी थांबूया. नमस्कार.